टिप नंबर 1. केस गळणे, केस पांढरे शुभ्र होणे, कोरडे होणे किंवा टक्कल पडणे ही सर्व समस्या आहेत. अशा लोकांनी पिस्ता खाण्याबरोबरच त्याच्या तेलाने केसांना मसाज करा. पिस्ता तेल, खोबरेल तेल मिसळून तुम्ही केसांना लावू शकता. केसासंबंधी काही समस्या असतील तर ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 2. दह्यामधील गुड बॅक्टेरिया पोटाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. तसेच दह्यामध्ये पाणी असल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. टिप नंबर 3. ड्रॅगन फ्रूट या फळामध्ये व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व असल्यामुळे त्वचा तेलकट होत नाही. आपण जर ड्रॅगन फ्रूटचे सेवन केले तर त्वचा मऊ आणि टवटवीत होते आणि त्वचावरील जी डेड स्किन असते ती देखील कमी होते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 4. पिस्त्यामध्ये एन्झाईम्स आढळतात. ते कावीळच्या रुग्णाच्या उपचारासाठी उपयुक्त करतात किंवा ठरतात आणि यकृताला हानिकारक घटकापासून रोखतात. त्यामुळे आपल्याला कावीळपासून बचाव होतो. तर कावीळसारखा आजार झाला असेल तर ही ट्रिक्स ट्राय करू शकता. टिप नंबर 5. चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि फुंशांना कोरडे करण्यास द्राक्षे मदत करतात. द्राक्षाच्या रसाने गुळण्या केल्याने तोंड आल्यावर म्हणजेच तोंडामध्ये छाले पडल्यावर ही समस्या असेल तर ती देखील दूर होते. टिप नंबर 6. 50 ग्रॅम द्राक्षाचा रस गरम करून म्हणजेच कोमट करून दम्याच्या रुग्णांना प्यायला द्या. असं केल्याने रुग्णाची श्वास घेण्याची गती सामान्य होईल. असं कमीत कमी 1 महिना तरी अवश्य करून बघावे. तुम्हाला पण दमा किंवा अस्थमाचा त्रास असेल तर तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय करून बघा. टिप नंबर 7. चपातीमध्ये ग्लुटेन नामक चिकट पदार्थ असतो. तो पोटात चिटकून राहतो व पोटाचे आजार होतात. ज्वारीमध्ये मात्र ग्लुटेन आढळत नसल्याने ती पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. टिप नंबर 8. शेवग्याच्या शेंगाचे सूप नियमित पिल्याने लैंगिक आरोग्य सुधारते. पुरुष व महिला दोघांसाठीही शेवगा वरदान आहे. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक व शेअर नक्की करा. टिप नंबर 9. शेवग्याच्या शेंगा वजन वाढण्याच्या समस्यावर रामबाण आहेत. अतिशय महत्त्वाची व कामी येईल अशी खास टिप नंबर 10. बाजरीच्या पिठात आढळणारे मॅग्नेशियम व पोटॅशियम हृदयाचे आरोग्य जपतात. ब्लड प्रेशर म्हणजेच बीपीची समस्या असणाऱ्या रुग्णांनी आहारात बाजरीचा समावेश नक्की करावा. अतिशय खास टिप नंबर 11. शेवग्याच्या पानाचा रस आणि नारळ पाणी याचे मिश्रण जुलाब आणि कावीळ बरी करतात. तर कावीळसारखा आजार झाला असेल तर ही ट्रिक्स एकदा नक्की करून बघा. टिप नंबर 12. शेवग्याच्या शेंगात असणारे फायबर्स बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतात. टिप नंबर 13. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यानं शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. हिमोग्लोबिनची कमतरता देखील भरून निघते. त्यामुळे निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये शेवग्याच्या शेंगाचा नक्की समावेश करा. टिप नंबर 14. ज्वारीमध्ये असलेल्या तांबे व लोह या 2 घटकामुळे शरीरातील रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशन सुरळीत चालते. टिप नंबर 15. तुम्हालाही मधुमेह म्हणजेच डायबिटीज असेल किंवा भविष्यामध्ये डायबिटीज होऊ नये असे वाटत असेल तर आजपासूनच ज्वारीची भाकरी खाणे सुरू करा. कारण ही भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखर ब्लड शुगर नियंत्रित राहते. अत्यंत कामी येईल अशी टिप नंबर 16. कारले सावलीत वाळवून त्याची पावडर म्हणजेच पूड करून 1 चमचाभर दररोज कोमट पाण्यासोबत सलग 3 महिने घेणे. यामुळे मधुमेह बरा होतो. टिप नंबर 17. ताप हाडीताप जुनी ताप आल्यावर गुळवेलाच्या 4 कांड्या, 11 तुळशीची पाने, 5 मिरे, खडीसाखर 5 ग्रॅम हे सर्व जिन्नस घेऊन स्टीलच्या पातेल्यात 4 कप पाणी टाकून उकळावे. पाणी 1 कप राहिल्यावर कोमट असताना पिणे. असे दिवसातून 3 वेळा हा उपाय सलग 3 दिवस करणे.
अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी उपयुक्त टीप आवडली असेल तर मैत्रिणींपर्यंत लाईक व शेअर नक्की करा. टीप नंबर 18. आवळा चूर्ण 1 चमचाभर रात्री झोपताना मधाबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर घेणे. तसेच डोळ्याचे व्यायाम करणे. यामुळे काही दिवसातच तुमचा लागलेला चष्मा उतरेल. तर चष्मा उतरवण्यासाठी किंवा चष्मा घालवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय करून बघा. टीप नंबर 19. द्राक्षाचे सेवन केल्याने आतडे, लिव्हर, पचनासंबंधीच्या अडचणी, रक्ताची उलटी होणे, बद्धकोष्ठता, मूत्राच्या समस्या, अतिसार, टीबी इत्यादी रोगामध्ये हे विशेष रूपात फायदेशीर असते. महिलांच्या कामी येईल अशी महिलांसाठी खास टीप नंबर 20. द्राक्ष व मोसंबीचा रस समप्रमाणात मिक्स करून घेतल्याने मासिक पाळीच्या संबंधित अनियमितता असते ती यामुळे दूर होते. टीप नंबर 21. पिस्त्यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असल्यामुळे ते आतडे स्वच्छ करून अन्न पचविण्यास मदत करते. त्यात भरपूर तांबे असते. त्यामुळे मेटाबॉलिझम आणि लाल रक्तपेशीच्या निर्मितीसाठी हे खूप आवश्यक आहे किंवा फायद्याचे आहे. त्यामुळे शरीराची ताकद टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये पिस्त्याचा वापर नक्की करा. यामुळे पिस्त्याची खूप मदत होते. टीप नंबर 22. तुळशीच्या पानांना वाटून घेणे व त्यात सेंदेलोन टाकून ते गावरान गाईच्या दह्यात मिसळून सर्व शरीराला लावावे. ज्या ठिकाणी लकवा रोग आहे म्हणजेच अर्धांगवायू आहे त्या ठिकाणी लावावे. यामुळे लकवा म्हणजेच अर्धांगवायूमध्ये आराम मिळतो. तर अर्धांगवायू किंवा लकवा रोग असेल तर ही ट्रिक्स ट्राय करा. टीप नंबर 23. बाजरीत अँटीऑक्सिडंट असतात. कॅन्सरसारख्या आजारापासून आपला बचाव करतात. त्यामुळे भविष्यामध्ये कधीही आपल्याला कॅन्सरसारखा भयंकर रोग होऊ नये व आपले लाखो हजारो रुपये वाया जाऊ नयेत यासाठी तुमच्या आहारामध्ये बाजरीचे सेवन किंवा बाजरीचा नक्की समावेश करावा. टीप नंबर 24. लिंबू आणि मधाचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यात पाव तुकडा लिंबाचा रस मिक्स करावा आणि त्यात 1 चमचा मध घालावा. याचे रोज नियमितपणे सेवन केल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.